टीमला आपण पाहतोय या स्पर्धेतील एक्सर प्रीमियर लीग मधील ही दुसरी सेमीफायनल मॅच. 2 दिवस तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीचं जर चीज करायचं असेल तर या ठिकाणी जिंकणं गरजेचं आहे. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. मागची मॅच अक्षरशः पंच विरळ नाईक सर आणि विशाल नाईक सर आयोजकांचा असा निर्णय आहे. विरळ नाईक सर आणि विशाल नाईक सर पूर्ण पावर पूर्ण अथॉरिटी ही तुम्हाला दिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात तो अंतिम निर्णय असेल असं मात्र कमिटीने जाहीर केलंय. जवळजवळ मी म्हणे पॉवर ऑफ अटर्नी या स्पर्धेची तुमच्या दोघांच्या नावावर करून टाकले. चला मॅच स्टार्ट करूया आपण. तुषार सोनवणे यांचा देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. नितीन आळवे सरांचा पण आवाज ऐकलात. अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा एक्सर प्रीमियर लीग आणि प्रकाश झोतामध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. वेलकम. या ठिकाणी नक्कीच आणखीन एक नामवंत पंच महेंद्र शिंदे सरांचं आगमन या ठिकाणी झालं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम महेंद्र शिंदे सर. मॅचला सुरुवात स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय मिस्टर विक्रम भोईर या खेळाडूला. नॉन स्ट्राइकला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दांडी दांडी गोल. पहिली विकेट डाऊन. पाहू शकाल अगदी कोळवळ टप्प्याचा चेंडू होता. विक्रम भोईर मात्र या ठिकाणी शून्यावर बाद झालाय. शशी पाटील साठी पारितोषिक आला या ठिकाणी. बघा कोळवळ टप्प्याचा चेंडू अधिक बॅट आणि पॅडच्या अगदी मधोमध म्हणायचं गेलं तर सटीक यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. नितेशने किती विकेट घेतल्या? 2000 रुपये. अजून 2 विकेट नितेशने घेतल्या. 2000 रुपये. शशीनं चौकार मारला तर रुपचंद पाटील यांच्याकडून 500 रुपये. गणेश साठी पैसे आहेत का? गणेशने पैसे दिलेत. ओके. मॅच रिचर जाऊया. महत्वपूर्ण मॅच. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले गेले. मिड ऑन रिझन मध्ये चांगलं शत्रक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव इथे मिळेल. अकाउंट ओपन खातं उघडलं गेलंय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. नितीन सर नेहमी म्हणतायत सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील तितकाच गोड होतोय. हे नितीन सरांचं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. सिंगल इथे कंप्लीट. 1 धाव पूर्ण. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. म्हणायचं गेलं तर रायझिंग डिलिव्हरी. अतिशय सुंदर चेंडू तळला गेलाय. मित्रांनो महत्वपूर्ण मॅच. दुसरी सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय एक्सर प्रीमियर लीगची. पर्व दुसरं आणि प्रत्येक वर्षी आपण या स्पर्धेमध्ये बदल पाहिला. एमिस्टन स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर जेलच्या खाली येतोय मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय. ड्रॉप अगदी बरोबर त्या चेंडूच्या खाली गेला होता. ॲक्युरेट तो चेंडू हातामध्ये पडला देखील होता मात्र अंतिम क्षणी तो हातातून कॅच निसटला गेला. नितेश केणी या आपण खेळाडूला पाहू शकाल. एक्सर म्हटलं तर एक्सर बी या संघाचे कर्णधार आहेत. 40+ क्रिकेट जर नितेश केणी यांचं पाहिलं तर एक्सर बी टीमचे नेतृत्व करतायत नितेश केणी आणि त्यांना तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळायचं होतं. बॅटचा टो लागतोय. चेंडू हवेत. यष्टीरक्षक कोण आहे तर यस जवळपास अज्जू आहे यष्टीच्या मागे. अतिशय सुंदर कॅच कॅरी केलाय. आणखीन एक धक्का दिला जातोय LNCC टीमला. बॅटर बाद आउट.
ओके धन्यवाद. मगाशी नितीन सर मला वाटतं टार्गेट 45 होतं का? 45चं टार्गेट होतं आणि मॅच क्लोज झाली होती. जे एक तर रात्रीचा खेळ सुरू आहे आणि माझ्याहून अधिक अनुभव तुम्हाला आहे सर. आणि रात्रीच्या खेळामध्ये 40-45 धावा महत्त्वपूर्ण ठरत आहेत आणि इथे देखील आपण ती महत्त्वपूर्ण मॅच पाहिल्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच गेली हे पाहायला खूप मजा आली. कारण इथे जी मेहनत एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सनं या ठिकाणी केली आहे त्या मेहनतीचं शीज त्या मेहनतीचं फळ म्हणजे चांगल्या चांगल्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये होणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड लेग स्टंप. पंच विरल नायर सर वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. धावा झाल्यात फलकावर LNCC टीमच्या 4 धावा 2 फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज नितेश केनी. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केले गेले. मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डर आहे. चेंडूला स्टॉप करतोय. फक्त या फटक्यावर मिळेल ती 1 धाव आणि एका धावेच्या साहाय्यानं धावसंख्या पोहोचली गेली आहे ते 5 या आकड्यावर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावा झालेल्या आहेत LNCC या टीमच्या 2 बाद 5 धावा. DJ आहे. काल आपण जागतिक महिला दिन साजरा केला. आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत. मला वाटतं किशोर पाटील यांचे कन्या आहेत का त्या? नितिशा पाटील आणि दिशांका पाटील. वेलकम, हार्दिक स्वागत. चालेल, शेवटी तुमच्याच मुळे आहेत त्या. हार्दिक स्वागत आहे बेबी. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या 5. यावेळेस विथ टो चेंडूला खेळला गेला. बॅटची एज लागली गेली. फ्लँक स्लिप रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. अगदी बॉडीला थोडंसं पंप केलं गेलं होतं. टोच्या माध्यमातून हा अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फटका तितकासा चांगला पाहायला मिळाला नाही. बॅटचा स्पर्श करून चेंडू अगदी मागे निघून गेला होता. सिंगल मिळेल. धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजेच 6. रोहित राजपूत या गोलंदाजाला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. सॉफ्टने केलाय. आपण पुलचा फटका खेळायचा होता. मिस्टर स्टोक खेळला गेला होता. काही काळ चेंडू हवेत होता. संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी गोलंदाजानं. मात्र कुठेतरी त्या फिल्डरनं प्रयत्न करायला हवे होते. कॅच ड्रॉप. सिंगल या ठिकाणी प्राप्त होतोय. धावा झालेला आहे त्या 7. धवल पाटील आणि आतिश मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डबल स्ट्राइक एंडवर आहे. नॉन स्ट्राइकला आतिश. मोठा फटका खेळायचा होता. अपेक्षा केली होती त्या ठिकाणी धवलनं की चेंडू थोडासा बाउन्स होईल. मात्र खाली बसतोय चेंडू. या कारणास्तव बीट झाला बॅटर. एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावर आहेत LNCC 7 धावा. पुन्हा बॅकफुटला येऊन चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे. सिंगल फक्त इथे मिळेल. शांत क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट सुरू आहे. प्रकाश झोतामधील आपण ही स्पर्धा पाहतोय आणि हे कुठेतरी टार्गेट 40-45 हे टार्गेट फलकावर लावणं गरजेचं आहे आणि त्याच वाटचाळीनं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं गरजेचं आहे LNCC या टीमला. आता प्रयत्न असेल ऋत्विज चॅम्पियन्स या टीमचा की कमीत कमी धावसंख्येवर थांबवायचं आहे. काय चेंडू टाकलाय. अगदी गोलंदाजाचे हात जर आपण पाहिलं तर कपाळावर गेले होते, डोक्यावर गेले होते. याचं कारण यष्टीच्या कानामध्ये तो फुंकर मारून चेंडू गेला असेल. इतका जवळून तो क्लोज, मात्र चेंडू निघून गेला. अतिशय सुंदर हा चेंडू हाताळला गेला. रोहित राजपूत, वेल डन, कौतुक असेल. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. डीप लॉंग ऑनला. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूला फील्ड करतोय. एकदा वेगाने पूर्ण केलंय. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी चांगली पाहायला मिळत नाहीये आणि पाहता त्या ठिकाणी 2 धावा देखील
पूर्ण केले जात आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय LNCC या टीमची 2 बाद 10 धावा. नितीन सर, जे एक्सर टीमचे लेजेंडरी खेळाडू आहेत ना नितीन सर, त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. म्हणजे आज जर धवळ याच्याविषयी म्हणायचं गेलं धवळ पाटील, तर धर्मेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत धवळ पाटील. वेलकम दादा, हार्दिक स्वागत. मालजी पड्यावरून थेट एक्सर नगरीमध्ये धवळचे आजोबा आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 10. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. योगराज देवकर या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. मोठा फटका, जोरकस फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली गेली, चेंडू यष्टीच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, अतिशय सुंदर. मी तर म्हणेल वयोवर्ष कदाचित 14 ते 15 असतील, 14 ते 15 या मुलाचे वय असतील. मात्र काय प्रयत्न, अक्षरशः त्या ठिकाणी स्वतःच्या अंगाची माती केली. पडला तरी मात्र चेंडू थांबवलाय, चेंडूला स्टॉप केलं त्या ठिकाणी. कौतुक असेल या मुलाचं. सेमी फायनल मध्ये जो संघ पराभूत झालाय त्या संघासाठी सूचना असेल, क्रमांक 3 हे पारितोषिक आहे. या क्रमांक 3च्या पारितोषिकासाठी 3-3 ओव्हरची ती एक मॅच होईल. म्हणजे या सेमीफायनल मध्ये जो संघ पराभूत होईल त्या टीम सोबत त्या क्रमांक 3 साठी 3-3 ओव्हरची ती मॅच असेल लगेचच. ही मॅच संपली नंतर लगेच. ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळले गेले नितेश किणे आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर होतं, मात्र थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. धावा पळून काढल्या त्या 2. या 2च्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे LNCC या टीमची, ती म्हणजे 13. देवानंद राऊत मालजी पड्याचे उद्योजक देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या सुपुत्रासोबत ते एक्सर प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आमचे मोठे बंधू आहेत देवानंद राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत. धावा झाल्या 13. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. मालजीपाडा म्हटलं तर मालजीपाडा प्रीमियर लीग देखील येत्या काही दिवसात येत आहे. यावेळी चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं बॅटर मार्फत. लाईन पाहिली, विरळ सर इथे वळतायत. वाईटचा इशारा विरळ सरांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावा झालेल्या आहेत त्या 14. योगराज देवकर आतापर्यंत चांगली लाईन त्यांनी लेंथ पाहिले या गोलंदाजाची, चांगली कामगिरी पाहिले एक्सर प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजा मार्फत. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हणजे स्वतःला यॉर्क करून घेतलंय. अगर जागेवरून जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळू शकला असता. मात्र फ्रंटला पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या कारणास्तव मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील. धावा झाल्या त्या 14. स्लॉक स्लिप खेळायचं होतं, जागेवरून स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर केला गेला नव्हता त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर पुढच्या पायाला स्लाइड करणं गरजेचं होतं, पुढे आणणं गरजेचं होतं. आता जागेवरून त्या आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायचा इशारा पंचांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर LNCC या टीमची धावसंख्या आहे 2 बाद 15 धावा. या वळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी थेट मालजीपाड्यावरून एक्सर प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर या ठिकाणी दाखल झाले आहेत.
आणि त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय एक्सर प्रीमियर लीगच्या मान्यवरांकडून. सन्माननीय नरेशजी पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान एक्सर प्रीमियर लीगचे मी म्हणेल प्रोप्रायटर नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. वेलकम नरेशजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक्सर प्रीमियर लीग मध्ये, आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे महावस्त्र मायेची शाल सन्मान चिन्हाने पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मालजीपाडा मास्टर्स माजी कर्णधार आणि एक नामवंत खेळाडू देवानंद राऊत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. वेलकम देवानंद दादा, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. ही सदिच्छा भेट देण्यासाठी हे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. बघा मालजीपाड्याचं गाव किती लांब आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय नाती जोपासणं, माणुसकी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते नाती जोपासणं, माणुसकी जोपासणं आणि त्यामुळे आज हे मालजीपाड्याचे मान्यवर या ठिकाणी दाखल झाले आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, नवीन चेंडू. संपूर्ण अधिकार आम्ही पंचांना दिले आहेत. या उर्वरित मॅचेस मध्ये मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले जातील ते मात्र दोन्ही संघांना मान्य करावे लागतील. 3 षटकांचा खेळ पूर्ण, धावा झाल्या त्या 15. जितेंद्र नाईक आलेले आहेत का? तुम्ही एक काम करायला होतं किशोर भाऊ, एक्सर प्रीमियर लीगचं स्कोरबुक जे आहे ना ते जितेंद्र नाईक साहेबांकडे द्यायला हवं होतं, कारण ते एक उत्कृष्ट मी म्हणेल धवल पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले आहे. धवल पाटीलने जर षटकार मारला तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज धवलला दिलं जाईल. मात्र धर्मेंद्र शांत बसलाय, बक्षीस दुसरेच लावतायत. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्ट्रोक खेळला गेला, इनसाइड आउटचा स्ट्रोक तो फटका पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा तर या फटक्यावर नक्कीच मिळतील. या 2 धावेनं बऱ्याच वेळानंतर संघ मात्र पुढे सरकतोय. LNCC धावा संख्या होत आहे त्या ठिकाणी 17 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 4थं. आयुष सावंत आमच्या सोबत स्कोरिंग साठी जोडलेले आहेत. विजय कांबळी यांचे मी म्हणेल चेले आहेत. आयुष्य सावंत यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर विजय कांबळे यांनी घडवण्याचं काम आयुष सावंत यांनी केलं. यावेळेस एक रिक्स घेतली होती हा चिक्की सिंगल कंप्लीट करण्यासाठी, मात्र रिक्स आहे त्या ठिकाणी धोका देखील आहे आणि यावेळेस विकेट प्राप्त करतो. रनच्या स्वरूपात फलंदाज बाद, आउट. पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. आणि यास त्या ठिकाणी धवल पाटील मात्र बाद होत आहेत, आउट धवल. नेक्स्ट टी लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण काही गोष्टी टेनिस क्रिकेटच्या दाखवल्या जात आहेत. आमच्या सोबत मनीष देखील आहेत. मनीष निजाईन एक नामवंत मी तर म्हणेल कॅमेरामॅन, खरी ओळख मनीष निजाई यांची आहे. कॅमेरामॅन, एक उत्कृष्ट दर्जाचे कॅमेरा वर्क त्यांचा आपण पाहिलंय. मात्र आता सगळ्या गोष्टी हँडल करतोय मनीष. मग तो स्कोरबोर्ड असू द्या, डिजिटल स्कोरर असू द्या, कॅमेरामॅनची भूमिका असू द्या, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल करतोय. आणि आज तुषार देखील त्यांच्या सोबत आहे. काल देखील तुषार त्यांच्या सोबत होता. मात्र मनीष खरोखरच दैसरच्या मैदानावर हार्दिक सोबत माझी भेट झाली होती. हार्दिकला देखील विसरता कामा नये, तो देखील एक नामवंत कॅमेरामॅन आहेत. जवळपास 6 सीटर या यूट्यूब वाहिनीसोबत ते नेहमी जोडले असतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. या सगळ्या आठवणी आहेत, कारण NXT लाईव्ह आणि 6 सीटर जी यूट्यूब वाहिनी आहे यांचे संबंध जे आहेत ते अगदी जवळीकचे आहेत.
मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या फलकावर झाली आहे ती तब्बल 17 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. NXT लाईव्ह चॅनल तुम्ही पाहू शकाल आणि मी नेहमी म्हणतोय आज या ठिकाणी जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहायला आलेत ना त्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडून विनंती असेल NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपल्याच भूमिपुत्रांचा एक चॅनल आहे, जवळपास प्रणिल पाटील आणि मनीष पाटील तसेच मयूर पाटील यांचे यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामुळे आपल्या भूमिपुत्राला पुढे कसं आणता येईल यासाठी जर तुमचा प्रयत्न असेल तर नक्कीच NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मॅचच्या दिशेने जाऊया. ऑफसाईडला यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू तळला गेलाय. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या अगदी तोकडी धावसंख्या फलकावर दिसते. फक्त आणि फक्त 17 धावा प्रयत्न करावा लागेल. कमीत कमी 40, कमीत कमी अंदाज मी म्हणतोय इथून कमीत कमी 40 किंवा 35 या आकड्यापर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न करावा लागेल. टू माइंड चेंडू रिलीज होण्या अगोदर एक फटका कदाचित डोक्यामध्ये फिट केला होता बॅटरनं किशोर पाटील की मला बॅकफुटला यायचं आहे, मला मात्र मागे येऊन कदाचित नितीन सर स्वीपचा फटका खेळायचा होता. कारण फाईन लेगचं क्षेत्र जर पाहिलं आपण पूर्ण रिकाम आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि त्या शॉर्ट फाईन लेगच्या वरून कदाचित किशोरला फटका कन्वर्ट करायचा होता. मात्र ज्यावेळेस किशोर सफळ झाला ती मात्र शैली ओळखली गोलंदाजानं. यावेळेस दिशाहीन चेंडू टाकला गेलाय. वाईटचा इशारा पंचांचा. एक लेजेंडरी खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू आहेत किशोर पाटील. आज 40+ क्रिकेट आपण पाहिलंय त्यांनी खेळलं आहे आणि आज एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते खेळत आहेत LNCC या टीमच्या माध्यमातून. 2 चेंडू आतापर्यंत एकही धाव नाही आहे किशोर पाटील यांच्या अकाउंटवर. धावसंख्या झाली ती 18. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी होता, मात्र वन बाउन्सच्या चेंडूला फील्ड केलं गेलं. एक तंत्रशुद्ध फटका हा खेळला गेलाय. रात्रीची वेळ आहे, अनुभवी क्रिकेटपटू आहे, भरपूर उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटमधील किशोर पाटीलने पाहिलेत. अनेक मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून त्याचं क्रिकेट आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे या रात्रीच्या वेळेमध्ये कसं क्रिकेट खेळायचं आहे याची चांगलीच जाणकारी किशोर पाटील यांच्याजवळ आहे. 2चा फटका. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावा झाल्या आहेत त्या 20 धावा. अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकातील. फ्रंटला आले. यावेळेस पुन्हा एकदा एक सॉफ्टवेअर चेंडूला खेळले गेलं, मिड विकेट डीपला चेंडूला पाठवलं गेलं. एक धाव तर पूर्ण केले. डबलचा कॉल दिला होता, फेकी तितकीशी चांगली पाहायला मिळत नाहीये त्या ठिकाणी आणि थ्रो येईपर्यंत या 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फलकावर पाहतोय LNCC या टीमची 22 धावा. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. चायनीज सेंटर तुम्हाला दाखवलं जात आहे. खरोखर काल त्या चायनीज सेंटरची मी भेट घेतली तीन सर आणि त्या चायनीज सेंटरची मी चव देखील चाखली. खूप स्वादिष्ट असं चायनीज सेंटर आहे. त्यानंतर राज एक शॉप, राजच्या नावावरूनच ते शॉप तयार झाले इतकं मी म्हणू शकतो. हे देखील तुम्ही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकाल. कारण एक नामवंत अशी स्पर्धा आहे एक्सर प्रीमियर लीग आणि या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस म्हटलं तर प्रत्येकाचा जन्मदिवस आणि तो एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक दाखल झालेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 22 धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 6 चेंडू काय 10 धावा अपेक्षित असतील. प्रयत्न तर करावा लागेल कारण कुठेतरी 10 धावा मी तर म्हणेल एक समाधानकारक स्कोर उभारू शकतोय. 10 धावा जर आल्या तर. गोलंदाजी ट्रॅकवर कोण आहे? भार्गेश. वयोवर्ष 14. एक मी म्हणेल कमी वयाचा मी म्हणेल गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर. समोर कोण आहे? आतिश मात्रे. टाळ्यांचा कडकडाट चेअरअप केलं जातं या मुलासाठी. पहिला चेंडू काय चेंडू टाकलाय बघा.
14 वर्षाचा मुलगा किशोर पाटीलकडे कॅमेरा गेलाय. किशोर पाटीलच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते. 14 वर्षाचा मुलगा काय लाईन त्याने लेन टाकतोय. अतिशय सुंदर. वेल डन. हे भवितव्य आहे. एकसर गावाच्या क्रिकेटचं भवितव्य आहे. पुढची पिढी आहे. अजून जर 3 ते 4 वर्ष कसरत केली नितीन सर तर हा हिरा चमकेल. या हिऱ्याला पॉलिश करणं गरजेचं आहे. या हिऱ्याला जर पॉलिश केलं तर नामवंत ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू नक्कीच दिसू शकेल. मिस्टर स्टोक आहे. बॅट साइड एज दागली गेली आहे. मागे फिल्डर आहे. जज करता आला नाही तो कॅच. जिथे गडी बाद करण्याची संधी होती, जिथे विकेट प्राप्त करण्याची संधी होती त्या ठिकाणी मात्र मोजाव्या लागल्या. तब्बल 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 3 धावा. ऋत्वी चॅम्पियन टीम. थोडीशी मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली आणि त्या गंमतची मात्र किंमत या टीमला मोजावी लागली. बघा कशा प्रकारे स्ट्रोक खेळला गेला होता. तितकीशी ताकद यूज केली नव्हती. हा स्ट्रोक खेळताना मात्र अगदी तो अंदाज त्या ठिकाणी चुकला गेला झेल कॅरी करताना. आता मात्र समोर कोण आलाय. 14 वर्षाच्या या मुळासमोर आलेला आहे टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडू किशोर पाटील. भावेशने जर विकेट काढली तर धीरेन पाटील यांच्याकडून 200 रुपये आणि दीपक मात्रे यांच्याकडून 100 रुपये. समोर आहे किशोर पाटील. सुंदर सुंदर चेंडू आपण पाहतोय. लाईन खराब. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईटचा इशारा पंचांचा. या दोन्ही खेळाडूंच्या बद्दल जर नितीन सर म्हणायचं गेलं ना तर जितके टेनिस क्रिकेटचे सामने किशोर पाटीलने पाहिलेत ना तितके उन्हाळे पावसाळे देखील या मुलाने पाहिले नसेल. हा फरक आहे दोघांमधला. आणि भरतकडून देखील विकेटसाठी 500 रुपये आहेत. मुळासाठी चेअरअप करण्यासाठी भरपूर पारदर्शक लागले आहेत. काही विकेट घेतली जाईल का किशोर पाटीलांची. समोर नामवंत खेळाडू किशोर पाटील. एका साईडला अनुभव तर एका साईडला उभरता सितारा. ही आपण मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा 26. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. बीट केले मात्र यावेळेस देखील लाईन खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 27 धावा. अजित काहीतरी समजावतो या गोलंदाजाला. अजित जितका चांगला खेळाडू आहे तितकाच चांगला पंच देखील आहे. अजितच्या विषयी म्हणायचं गेलं तर पंचगिरी देखील अतिशय सुंदररित्या करतोय अजित. आज एसटीच्या मागे आपण त्याला पाहू शकाल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. काहीसा अनुभव अजितनं दिलाय. गुड बॉल. अतिशय सुंदर चेंडू तळला गेलाय. वेल डन. कौतुक असेल या मुलाचं. आवाज बघा किती आहे या मुलासाठी. कारण पूर्ण जाणकारी आहे. समोर खेळाडू किशोर पाटील आहे आणि किशोर पाटील सारख्या खेळाडूला या ठिकाणी चेंडू डॉट करतो हा मुलगा. वेल डन. बघा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. असं वाटलं होतं की अगदी पुढे चेंडू पडतो की काय मात्र चेंडूनं मात्र फसवलंय. बॅकफुट लावून खेळायचं होतं. वेल डन. अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेलाय. जबरदस्त. कोण जिंकणार. अजित जिंकणार का. डायरेक्ट हिट तर केलाय आणि या हिटने मात्र काम फिट केलंय ते म्हणजे आतिश मात्रे यांचं. परतेल डगआउट रिजन मध्ये मिस्टर आतिश. काय बॉलिंग आहे आणि फक्त एकाच मंडपातून आवाज येत नाहीये. चहो बाजूने आवाज येतोय. चहो बाजूने या एक्सरच्या नव्या पिढीला चेअरअप केलं जात आहे. चहो बाजूने या एक्सरच्या भवितव्याला चेअरअप केलं जात आहे. कारण हे एक्सरचं भवितव्य आहे. एक्सरची नवी पिढी आहे आणि नक्कीच या नवी पिढीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. काय चेंडू टाकलाय किशोर पाटीलसाठी. अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. धावा संख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 27 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वॉर्ड मॅच अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन त्यामध्ये नक्कीच मी तर म्हणेल अतिशय सुंदर या पण मॅच पाहतोय.
लाईन पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. आउटसाइड लेग स्टंप. विरल सरांकडून वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू शशी पाटील, ज्याला 40+ क्रिकेटमध्ये सिक्सर किंग ही उपमा दिलेली आहे, असा नामवंत खेळाडू नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आलेले आहेत. चर्चा करतात विरल नायर सरांसोबत. दोन्ही खेळाडू लेजेंडरी आहेत. शशीच्या देखील चेहऱ्यावर स्मित असे आहे की काय गोलंदाजी होत आहे, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. वेल डन भार्गेश. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक अवांतर चेंडू हाताळला गेलाय. मात्र बघा, जवळपास नितीन सर 4 ते 5 चेंडू या मुलाने अवांतर टाकले, तरी देखील या मुलाला प्रोत्साहन दिलं जात आहे की कितीही वाईट पडले तरी तुला गोलंदाजी करायची आहे. ही तू कदाचित पहिलं पर्व कदाचित हा खेळत असेल मुलगा एक्सर प्रीमियर लीगचं, मात्र येणारी पुढची जी पर्व आहेत एक्सर प्रीमियर लीगची, याच्यामध्ये तुला तुझा परफॉर्मन्स याहून अधिक दाखवायचा आहे. याला म्हणतात प्रोत्साहन. लक्षात ठेवा, एखाद्या खेळाडूकडून चुका होत असतील तर त्याला मैदानाच्या आतमध्ये सांभाळून घेणं हे मात्र लेजेंडरीचं काम असतं. यावेळेस सिंगल तर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि स्ट्राईक एंडवर तो जाईपर्यंत या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या त्या 2, आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावासंख्या झाली आहे ती तब्बल 31 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. LNCC या टीमच्या. अंतिम चेंडू या इनिंग मधील अंतिम चेंडू असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र काही धावा नक्कीच हा फटका देऊन जाईल. या शेवटच्या चेंडूवर एकदा तर पूर्ण झाल्या. डबलचा प्रयत्न केला होता, मात्र ही दुहेरी धाव करताना मात्र किशोर पाटील हे या ठिकाणी बाद होत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर LNCC या संघाला थांबून ठेवलंय ऋत्विज चॅम्पियन या टीमनं. ते म्हणजेच 32 या धावसंख्येवर आणि 33 धावा विजयासाठी ऋत्विज चॅम्पियन या टीमला. येणाऱ्या 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 33. समालोचन कक्षामध्ये करतो हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक जुचंद्रचा एक बुलंद आवाज तुषार सोनावणे यांना. भरतजी राऊत सरांचा आपण आवाज जरूर ऐकलात. एक्सर प्रीमियर लीग
अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन विजयजी पाटील आगरी कोळी समाज अध्यक्ष पुढे आपण जरूर बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व पुढे आपण त्यांना सातत्याने पाहतायत. त्यांचा ऑन स्क्रीन आपण जरूर पाहतायत. जो बॅनर आहे तो ठिकाणी जरूर दाखवला जातो. यस संघाची धावसंख्या धावफटकामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरते जर पाहिले तर जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 आणि टार्गेट सेट केले 30 बॉल मध्ये करायचे 33 धावा. दोन संघ ऋत्विक चॅम्पियन्स आणि त्यांच्या विपक्षात LNCC या टीमला आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. भरतजी राऊत सरांचा आपण जरूर आवाज ऐकला गेला. व्हॉइस ऑफ पांजू, संपूर्ण 40+ अनुभव, एकापेक्षा फॉर्मॅटचा अनुभव, अंडर बॉक्स क्रिकेटचा अनुभव आणि फार मोठे अनुभव राहिले गेलेत असे समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरेलजी नायर सरना आपण जरूर बघतायत. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिजे तर चांगली पंचाची भूमिका राहिली गेली. विरेलजी नायर सर असतील, अशोकजी नाईक सर असतील, बरोबर जर पाहिले गेले तर विशालजी नाईक सरना आपण जरूर बघणार आहात. हे 3 ऑफिशियली पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं एक्सर प्रीमियर लीग इंडिया वर्सेस न्यूझीलंड मध्ये जर पाहिलं गेलं तर कडवद्वंद युद्ध चालू आहे. जर विराट कोहलीची विकेट जरूर गेली, रोहितची गेली, परंतु जबरदस्त कामगिरी आतापर्यंत टीम इंडियाची राहिलेली आहे. आणि विराट कोहली मॅच मध्ये विकेट गेल्यानंतर मॅचचा आनंद तो देखील घेतोय. प्रत्येक चौकार षटकार टाळ्या त्याच्या माध्यमात येतात. 56 बॉलमध्ये करायचे 53 धावा टीम इंडियाला जिंकण्यासाठी. 199 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 4 गडीबार टीम इंडिया आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली बॅटिंग 2 फलंदाज आता मात्र टीम इंडियासाठी करत असताना आपण पाहतायत. ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहात. अक्षर पटेल आणि राहुल आहेत. म्हणजेच ही जर जोडी टिकली तर या धावा होऊ शकतात. भरपूर काही या ठिकाणी जर पाहिले गेले तर पाहायला मिळते आजच्या दिवसात. आजचा दिवस या स्पर्धेचा महत्त्वाचा आहे. आजचा दिवस आपल्या भारतासाठी महत्त्वाचा आहे आणि कोण जिंकेल एक्सर प्रीमियर लीग हे पाहणं महत्त्वाचं राहील. 30 बॉल करायचे 33 धावा. एक्सर प्रीमियर लीगचं एक शानदार पर्व आपण पाहत आहे. दुसरं पर्व रणजितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर नितेश या बॅटरला प्रत्येक 6 करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. प्रत्येकांसाठी कॅश प्राइज लावण्यात येते कारण की मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. एक्सर प्रीमियर लीग 20-25चा सोहळा आपण जरूर बघतायत. जे प्रेक्षक राजे NXT लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं देखील वेलकम स्वागतम असेल. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असेल सर्व मान्यवर, संपूर्ण खेळाडू, संपूर्ण आयोजक, संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. प्रत्येकाचा प्रतिसाद लाभलाय त्याच कारणाचं एक्सर प्रीमियर लीगचं कौतुक करावं तितकं कमी. नंदुदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आज जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक मोठी लीग फॉर्मॅटची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईटच्या माध्यमातून डे नाईटचं आयोजन नियोजन आपण बघतायत. चला मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. आघाडीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत हे 2 बॅटर दाखल झालेत आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये आतिश या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस त्यावरती आक्रमण केले. डीप विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठली चुकी होणार नाही. पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये विकेट. फलंदाज बाद.
या विकेटची तर खरी गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना आता मात्र जर पाहिलं गेलं तर LNCC टीम ज्यावेळेला बॅटिंग करते अशी थोडंसं दडपणामध्ये जाणवली, परंतु आता अगदी फिल्डिंगसाठी उतरले गेले. या धावा कशा रोखायच्या आहेत 33 याचं जर पाहिलं गेलं तर उत्तम उदाहरण. पहिल्या बॉलवरती थोडंसं जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल होता, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवरती जाळ्यामध्ये फसवलं गेलं. ते म्हणजे फलंदाज पाहायला मिळाले, ते म्हणजे नितेश. आणि पहिल्या बॉलवरती पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम ऋत्वी चॅम्पियन्स या संघाला लागला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर योगराज यांना आपण बघतायत. या मॅचवरती राज करावं लागेल, ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. चांगला बॉल, आणखीन एक चांगला डॉट बॉल. आतिश मात्रेने देखील सांगितले या मॅचमध्ये आम्ही बॅटिंग करत असताना धावा करू शकलो नाही आहेत, परंतु आता बॉलिंग करत असताना धावा डिफेंड करणार आहोत. आणि हेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सलगच्या 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत आणि त्याच कारणासर दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आता जाणवला जाते. परंतु योगराज देवकर आणि त्याच्या सहित जर पाहिलं अंकित यांना आपण जरूर बघतायत. NXT लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण बघतायत. एक्सर प्रीमियर लीग इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु जर पाहिलं गेलं तर थोडंसं फंबल झालंय. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 2च्या घरामध्ये 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या आहेत. 2 धावा फटकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 चेंडू आणि 31 धावेचं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं वेलकम सुस्वागतम असेल संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. एकसरकरांची खासियत राहिली आहे, ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्या वेळेला महिला वर्ग देखील मॅचचा आनंद घेत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिले गेले. मुख्य VIP डायल्स वरती आपण जरूर महिला वर्ग पाहू शकतायत. या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर पाहतायत त्यांना. या वेळेला जर पाहिले गेले तर फटका हवी, मिस्टेक झाला, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी. काय घडलंय प्रश्नचिन्ह आणि येस पंचाने नॉट आउट जरूर घोषित केले गेले. अपील त्या ठिकाणी लाऊड होती, परंतु हे पंच आहेत कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेऊन या ठिकाणी पंचाची भूमिका अदा करताना दिसत नाही आहे. ॲक्युरेट पंच कसा असावे हे पालघर जिल्ह्यातील संपूर्ण नामांकित पंचांपैकी या पंचांना आपण जरूर पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने कव्हर केल्या गेल्यात, कॅमेरामॅन फोकस करतीलच या दोन्ही पंचांवरती, कारण की ज्याप्रमाणे ही पंचांची भूमिका राहिली अप्रतिम. गेल्या 2 दिवसापासून कुठलाही चुकीचा निर्णय आतापर्यंत पाहायला मिळत नाही. हे पहा दाखवलं जातं दृश्य जे आपल्याला मुख्य पंच पाहायला मिळत आहेत. विरलजी नाईक सरना आपण जरूर बघतायत आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर विशालजी नाईक सरना देखील आपण पाहतायत. ऑन स्क्रीन हे दाखवलं जातं NXT लाईव्हच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं कमीच राहिलं संपूर्ण पंचांचं. संघाची धावसंख्या फटकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. जबरदस्त बॉलिंग इथे समोर टाकलेला बॉल होता, जबरदस्त ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकने 1 बाउन्स बॉल निघून जाईल का, तर नाही, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 बाउन्स बॉलला कॅली करतील आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. आज चांगली रनिंग बिंदू विकेट, परंतु पहिल्या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतिश मात्रेच्या माध्यमातून झालेली आहे. 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट ज्याच्या नावावरती राहिले आहे तोच आतिश मात्रे पुन्हा एकदा तयार झालाय. या षटकात प्रभावित कामगिरी केलेली आहे ती म्हणजेच आतिशने. यावेळेला जर पाहिले गेले तर वेगवान तेज सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकावरती वर्चस्व राहिले टीम LNCC. 4 धावा देत असताना 1 गडी बाद आणि आता मात्र येणारे बॉल असतील 24 बॉलमध्ये करायचे 29 धावा. टीम ऋत्वी चॅम्पियन्स संघाला मॅच जिंकण्यासाठी 24 मध्ये 29 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा बोरिवली परिसरातील एक्सर गावाची मानाची क्रिकेट स्पर्धा एक्सर प्रीमियर लीग 20-25 हा पर्व दुसरं. या ठिकाणी जर पाहिले गेले तर पहिल्या षटकाचा किल कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. 4 धावा फटकावर जरूर लागल्या गेल्या आहेत. 1 गडी बाद या ठिकाणी होताना दिसतोय. 24 बॉल आणि करायच्यात 29 धावा.
डे क्रिकेट आणि रजनी क्रिकेटमध्ये फार फरक आहे. डे क्रिकेटमध्ये तुम्ही 30 धावा अगदी जर पाहिले तर 30 असो 50 असो 60 असो 5 ओव्हरमध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. परंतु रजनी क्रिकेटमध्ये 30 बॉल 30 फार अवघड होते मॅच. आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर 30मध्ये 33 करायच्या होत्या. पहिल्यामध्ये आल्या 4 धावा, एक गडी गमावला बॅटिंग करणार टीम. जर पाहिलं तर ऋत्विज चॅम्पियन्स संघाला पाहतायत 24 बॉल 29 धावा करायच्या आहेत. आता अनिकेत स्ट्राईक एंडवरती असतील. या पुढचा बॉल गोलंदाज या षटकातील पहिला बॉल असेल. सुरेश शर्मा या ठिकाणी तयार झाले स्ट्राईक एंडवरती. अनिकेत पहिलाच बॉल अनिकेतच्या बॅट मधून जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इनटू द गॅप मधून चेंडू निघून जाईल. डी झोन 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. जबरदस्त टायमिंग अनिकेत च्या माध्यमातून साधलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. याच फटक्यांसाठी अनिकेतने आजचा दिवस गाजवून ठेवलाय. अनिकेतने सकाळच्या सत्रापासून जेवढ्या काही मॅचेस खेळल्या त्या मॅचमध्ये त्याने प्रभावित कामगिरी केली. ती म्हणजेच टीम पृथ्वी चॅम्पियन्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि परंतु कमबॅक करावं लागेल ते म्हणजेच सुरेश शर्मा यांना. पुन्हा एकदा त्याच रिजनला आणखीन एक तडाखा. बॉल जाईल का प्रश्नचिन्ह आहे. बॉल गेलाय डी झोन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. यस या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जे तुम्ही कॅच फायर लावता पहिला आपण सांगू नका. जर एखाद्या फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार मारले, चौकार मारले, विकेट झाला त्यानंतर लगेच कॅच प्राईज देखील जमा करा आणि कॅच प्राईज देखील लावा. ही नंबर विनंतीची विनंती असेल. कारण की भरपूर जण कॅच प्राईज लावतायत. कोण कोणासाठी लावते हे समजून येत नाही मित्रांनो प्लीज. येस 3 ओव्हरचा मॅच असेल यानंतरचा. लुझर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यस लगेचच आपण सुरुवात करणार आहोत त्याही मॅचला. म्हणून विनंती करतो या मॅच मधून जो हरेल लगेच कॅप्टन धावत आपण पळत या ठिकाणी यायचं. टॉस बॉक्सवर टॉस आपण करणार आहोत. आणि यापूर्वी हरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याही संघाला विनंती करतो. आई एकविरा संघाला विनंती करतो आपण देखील कॅप्टन सहित आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. धावा फटकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 8च्या घरामध्ये. बॉल तयार षटकातील पुढचा बॉल. यावेळेला चांगला सन्मान दिलाय आणि खरोखरच मी कौतुक करेन अनिकेतचं की अनिकेतला माहीत आहे सिंगल डबलने आपण जिंकू शकतो तर मोठे फटके खेळून या ठिकाणी काहीच फायदा नाही. आणि तेच सिंगल डबल अनिकेतच्या माध्यमातून येताना दिसत आहेत. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. एक गडी बाद या ठिकाणी ऋत्विज चॅम्पियन्सच्या संघाला बघतायत. 1.3 चेंडू फेकून झाले आहेत. सुरेश शर्मा भरपूर प्रयत्न करतायत. कमीत कमी धावींचं षटक हाताळण्यासाठी आपल्या टीम इंडियाला 41 बॉलात करायचे आहेत त्यामध्ये 45 धावा. आता मात्र प्रत्येकाचं लक्ष याही मॅचवरती असणार आहे. परंतु एक्सरकरांसाठी ही मॅच फार महत्त्वाची राहिली. बॉल तयार आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. लगेच विरल नायर सांगतात 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. आणि ही पंचांची नजर आहे. ऑन स्क्रीन सरांना दाखवलं जात आहे. हे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नामांकित पंच आहेत आणि याच पंचांना आपण सातत्याने या नगरीमध्ये पाहत आहेत. आणि लाख मुलाच्या स्पर्धा नेहमीच हे कव्हर करत असतात आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्याच नावाचा दबदबा आपण पाहिला गेलाय. 20 मध्ये करायचे 24 धावा. इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय का तर प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. योगराजच्या बॅट मधून आलाय एक्सर प्रीमियर लीग बिग सिक्सर 6 धावा. मध्ये होता पाठवला गेला पार्किंग प्लॉट मध्ये. चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. आणि पाहता पाहता या मॅच वरती आता मी एकच म्हणेन की कमबॅक केलाय टीम ऋत्विज चॅम्पियन्सने. आता 19 बॉल करायचे 18 धावा 15 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुल टोस त्यावरती फुल टोल वसूल करत असताना बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. साइड स्क्रीनला सलामी देणारा हा दर्जेदार धम्माकेदार षटकारानंतरचा एक्सर प्रीमियर लीग चौकार.
पाहिलं तर आक्रमण दाखवलं गेलं, सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅचचं पारडं जे अवघड होतं, जे असं वाटत होतं होणार नाही आहे, आता मात्र होऊ शकणार आहेत, कारण की 18 बॉल आणि करायचे आहेत 14 धावा. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे, हे पहा दृश्य दाखवलं जातं नेक्स्ट लाईव्हच्या माध्यमातून. हा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे लाईटची सजावट केली आहे, ज्याप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर संपूर्ण आयोजन समिती जी मेहनत घेते, अफलातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट लाईव्ह जर पाहिलं तर नाव नाही तर संपूर्ण आता मात्र मुंबईसारख्या परिसरामध्ये ब्रँड बनलं गेलंय. अगदी जर पाहिलं तर सुरुवात थोडंसं अडथळत राहिली गेली, परंतु त्यानंतर NXT लावणी जी उंच भरारी घेतली मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर याही चॅनलच्या नावाचा दबदबा आपण पाहिला गेला आहे. कारण की क्लिअरिटी आणि त्यानंतर जर पाहिलं तर क्वालिटी ही फार महत्त्वाची इम्पॅक्ट ठरते आणि तीच NXT लावणी दाखवली गेली. आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या विभागामध्ये आणि संपूर्ण मुंबई परिसरामध्ये NXT लाईव्हचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा फटकावरती 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 1 विकेट 18 बॉल करायच्या 14 धावा. आता बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये ऋत्वी चॅम्पियन्स संघाला. इथे जर पाहिले गेले तर वेगवान चेंडू होता आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता जरूर केली जाते. ज्याप्रमाणे उल्लेख करावा लागेल, कमबॅक इथून देखील करू शकतायत, परंतु आपल्यामधील आत्मविश्वास जर असेल ना तर हा कमबॅक होऊ शकतो. आणि अन्यथा जर पाहिलं तर हा कमबॅक होऊ शकत नाही. 17 बॉल करायच्या 14 धावा. नाही ये 12 वाजेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत काय लक्ष आहे माझं. येतो तू काय आज येतो तू काय माझं लक्ष आहे. उद्या बसू ना. 20 धावा फटकावरती लागल्या गेल्या. हे पण ऑन स्क्रीन दाखवले जात आहेत जे 40 प्लसचे खेळाडू आहेत. आणि किशोर पाटील, मला वाटतं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी पटकवलेलं आहे सकाळ क्षेत्रामध्ये, ते म्हणजेच नंदूजी पाटील यांच्या माध्यमातून. जर 40 प्लसचे खेळाडू जर षटकार मारते तर 500 रुपयाचं कॅश प्राइज अजून देखील त्या खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि मी कौतुक करेन नंदूजी पाटील, आपल्याच गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. ऑप्स्टिकच्या बाहेर शंपल झाले, लॉंग लेगला क्लिअर होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन आहे, एकदा कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालवला जाणार नाही आहे. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. वेगाने आले क्षेत्ररक्षक आणि पाहता पाहता जर पाहिलं तर एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर तिसरा आपण बघताय किशोर पाटील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, हे सातत्याने आपण पाहिले गेले. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर अपील त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर पंच त्या ठिकाणी काहीतरी दर्शवले जात आहेत. आणि यस, गोलंदाज कुठेतरी मध्यंतरी आला आणि चेंडू दिसला नाही आहे आणि त्याच कारणासर पाहिले तर हा बॉल डॉट येतोय. आणखीन एक डॉट बॉल. किशोर पाटीलकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तीच अनुभव या ठिकाणी दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतात. एक्सर प्रीमियर लीगचे पर्व दुसरं आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतो, सुस्वागतम. 2 पूर्णांक जर पाहिले गेले तर 4 चेंडू फेकून झाले, 15 बॉलमध्ये करायचे आहेत 21 धावा. इथे फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय, डाऊन दी बॉल फिल्डर पोस्ट आहे, शॉर्ट कव्हरला चुकी होणार नाही. 30 सेकंडच्या आतमध्ये झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक 2 टीम ऋत्वी चॅम्पियन्स संघाला विकेट फलंदाज होतील बाद. बघत असेल या ठिकाणी जर पाहिले गेले तर षटक क्रमांक तिसरा आपण बघताय. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. किशोर पाटील एक्सपिरियन्स काय असते हे दर्शवून दिले गेले. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि एक विकेट त्यांच्या नावावरती राहिली गेली. म्हणजेच काय तर
एक्सपिरियन्स काय असते, अनुभव काय असतो, हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर किशोर पाटील आता मॅच वरती केल्या पलटवार. फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते LNCC. आता मात्र जर पाहिले तर 13 बॉल करायचे आहेत, 12 धावा. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. 13 बॉल 12 पाहिजेत. फटका इथे जर पाहिलं गेलं तर हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट केलाय, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिंदू विकेट चांगली पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढ्याच रीतीने आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 23 धावा धाफडक्यावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर पाहिलं तर 2 गडी गमावल्यात. येणारे बॉल असतील 12 चेंडूत करायच्या 10 धावा. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, परंतु ही मॅच लवकर फिनिश देखील करू शकतात जर फलंदाजाने चांगली फलंदाजी केली तर. येणारे बॉल 12 करायच्या 10 धावा. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत एक्सर प्रीमियर लीग 2025च्या या पर्व दुसऱ्याकडे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र 12 बॉल करायचे 10 धावा. हे पहा दाखवलं जातं EPL एक्सर प्रीमियर लीगचे हे फ्लॉट्स आहे, बॅनर आहे आणि काय जबरदस्तीरित्या आपण तो बॅनर पाहताय त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. NK स्पोर्ट्सचं देखील फार मोठे योगदान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी लाभले गेले. नितीनजी वारे संपूर्ण जर पाहिलं तर त्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायडर आहेत. 12 चेंडूत करायचे इथून 10 धावा आणि आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये मोनिश पाटील या ठिकाणी तयार झालेत. पहिलाच बॉल एवढ्या जर पाहिजे तर हवेत उडायला बॉल कॅच होईल का, तर नाही. कॅच झाले ड्रॉप आणि मॅच वरती केल्या पलटवार. मॅचची हवा काढणारा चौका. या शेवटच्या क्षणाला तितकीशी अपेक्षा बाळगली नव्हती की चुकीची फिल्डिंग करतील, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी चुकीची फिल्डिंग झाली. झेल केला ड्रॉप. तिथून जर पाहिलं तर मिळतील 4 धावा. आता मग करायच्यात मॅच मध्ये 10 चेंडूत 5 धावा. त्यावेळेला जर पाहिलं तर हलकासा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सॉफ्ट डिस्पेसल होण्याची दाट शक्यता आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित राजपूतच्या खेळीला पूर्णविराम. विकेट डाऊन, फलंदाज बाद. आणि संपूर्ण जे आयोजक आहेत त्यांनी मी कौतुक करणार आहोत, कारण की डेचं क्रिकेट आपण नेहमी पाहतो.
डेच्या क्रिकेटला जर पाहिलं गेलं तर 6-6:30 पर्यंत आपण शेवट करतो, परंतु नाईटच्या क्रिकेटला ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला प्रत्येकजण विचार करतो की एक चांगले क्रिकेट पाहायला पडेल. आणि हेच आज या मैदानावरती आपल्याला एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 चेंडूमध्ये करायचे 5 धावा. आता मात्र मैदानाच्या आत नवीन फलंदाज दाखल झाले मिस्टर अजित चव्हाण. म्हणजेच अजित चव्हाण एक पंच देखील आहेत आणि तितकेच चांगले क्रिकेटपटू देखील आपण अजित चव्हाण यांना सातत्याने पाहिले. आणि आता मात्र तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती मोनिश पाटील तयार झालेत. येणारे बॉल असेल 9, करायच्यात 5 धावा. प्रेशर कुठला संघावरती असेल हे पाहणं महत्वाचं राहील. गोलंदाजावरती प्रेशर असेल की फलंदाजावरती. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं तर अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला, परंतु पाहता पाहता पंचांचा इशाराला लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल असेल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावरती जाऊन पोहोचते 29 धावा धावफटक्यावरती. 8 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 4 धावेचं लक्ष्य. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथ्याचा खेळ प्रगतीवर चालू असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करावं तितकं कमीच राहील. प्रत्येकांच्या हृदयामध्ये ही स्पर्धा आज जर पाहिलं गेलं तर सन्मानाने घेतली जाईल, नावाने घेतली जाईल, कारण की ज्याप्रमाणे आयोजन नियोजन आहे. लोअर फुल्डर्स बॉल आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहेत, विकेट जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी. दात आणि येस नॉट आउट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठेतरी जर पाहिलं तर अजित चव्हाण घाई करतायत धावा करण्याच्या, आणि दुसऱ्या बाजूला शेवटच्या क्षणापर्यंत जर मॅच गेली तर कुठेतरी दडपणामध्ये बॅटिंग करणारी टीम जाऊ शकते. शेवटच्या ओव्हरमध्ये 1-2 विकेट गेले, 1-2 बॉल डॉट गेले तर काहीतरी नवीन चित्र या संपूर्ण जर पाहिलं तर एक्सर प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल 7 करायचे आहेत तुम्हाला इथून देखील जर पाहिलं गेलं तर 3 धावा. 7 बॉल 3 सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मी योगेश यांचं कौतुक करेन, कारण की संघाला सावरून कशी बॅटिंग करायची हे मात्र त्याने दर्शवले गेले. आणि मात्र जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूत वैयक्तिक योगराजच्या बॅटमधून आपण बघतायत 21 धावा. आणि आता मात्र करायचे आहेत येणारे 6 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष असेल. थोडे आम्ही 7 बॉल 3 सांगितले होते, परंतु या ठिकाणी स्कोररच्या माध्यमातून मिस्टेक झाली. करायचे 6 बॉल आणि 3 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 मध्ये 3 घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. यस 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 30 धावा धावफटक्यावरती. मॅच आता मात्र रोमहर्षक स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. पैसा वसूल मॅच. पहिल्या 2 बॉलवरती मॅच निर्धारित राहील. 6 चेंडू 3 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. ओहो, पहिला बॉल डिडेन स्पॉट पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट आलाय. येणारे 5 बॉल करायच्या 3 धावा, परंतु या मॅच वरती ज्याने जबरदस्त कामगिरी केले तोच योगराज देवकर स्ट्राईक एंडवरती आहे. 13 बॉलमध्ये 21 धावा ज्याने केल्या आहेत. नाबाद खेळ आतापर्यंत राहिली आहे. 5 बॉलमध्ये करायच्या 3 धावा. धवल पाटील अनुभव आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर कमी वयात जास्तीत जास्त प्रगती मिळवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. धवल पाटील पुन्हा एकदा तयार झालेत. योगेश आहे स्ट्राईकवरती. येणारे बॉल असेल 5 करायच्या 3 धावा. इथे कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. आता निष्केचा स्वाद घेतला असेल मी तर म्हणेन बॅटिंग करणार टीम ऋत्वी चॅम्पियन्सने, कारण की ज्याप्रमाणे हा फटका खेळला, पहिला बॉल डॉट खेळला, तिथून जर पाहिलं तर योगेश बॅटमध्ये आला 2 धावा आणि इथून जर पाहिलं गेलं तर येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडूमध्ये करायची आहे 1 धाव. आता मात्र आपली टीम इंडिया देखील चांगलं वर्चस्व राहिलं. 237 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 252चा पाठलाग करत आहेत 5 गडी बाद, म्हणजेच 20 बॉल करायच्यात 15 धावा टीम इंडियासाठी. म्हणजे इथून देखील जल्लोष आणि एक्सर प्रीमियर लीग मध्ये देखील जल्लोष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आणि ही धाव करावीच लागेल. 4 बॉल 1. इथे काय घडलंय मॅच जिंकले टीम मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. ऋत्वी चॅम्पियन्स टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ होता,
त्यांनी जर पाहिले गेले तर थोडीशी फलंदाजी नाराज केलं आणि लगेच यायचं आहे LNCC टीमने टॉससाठी. चला LNCC आणि आई एकविरा. चला LNCC टीमची कॅप्टन लगेच धावत येतील आणि आई एकविरा संघाला देखील विनंती करतो आम्ही, आपण देखील या ठिकाणी धावत पोचायचं आहे.